वर्गात गुरुजी वह्या तपासत होते. एका मुलाजवळ आले, कुठाय रे वही? आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी विसरली. गुरुजी संतापले, हात पुढं कर. त्या मुलानं हात पुढं केला आणि छडी मारणार त्याचवेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे? तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. विद्येची रेषा नाही? त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं इथं हातावर विद्येची रेषा असते. ज्याच्या हातावर विद्येची रेषा ती मुलं शिकतात, मोठी होतात. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. तू काय होणार? तुला मारून तरी काय उपयोग आहे? त्या पोरला काय वाटलं कुणास ठाऊक, ते ताडकन वर्गाबाहेर गेलं. 5 मिनिटांनी परत आलं. त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो पोरगा म्हणाला, गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्येची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला कोण विद्या घेण्यापासून रोखतंय ते मला बघायचं आहे. हे जिद्दी पोरग शिकलं तेच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आलं.